चला तर मंडळी, आज आपण वर्षभर टिकणारी आवळ्याची रेसिपी बघणार आहोत. डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत अतिशय आरोग्यदायी रेसिपी आहे. चला तर रेसिपी पाहूया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे, पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, खिसणीने आपण हे आवळे खिसून घ्यायचे आहेत. इथे मी जाड खिसणी घेतलेली आहे. तुम्ही बारीक खिसणी घेतलीत तरी सुद्धा चालेल. पण जाड घ्यायची, म्हणजे काय होतं, तो आवळा आहे तो दाताखाली असा चावताना छान लागतो. हे बघा, कच्चा आवळा छान असा खिसून घ्यायचा आहे. अजिबात इथे आपण आवळा वाफवून घेणार नाही आहोत, कारण की काय होतं, थोडीशी जीवनसत्व कमी होतात वाफवून घेतल्यामुळे. त्यामुळं कच्चा आवळा छान असा सगळ्या बाजूनी खिसून घ्यायचा आहे. फक्त मधला बियांचा जो भाग आहे तो बाजूला काढायचा आहे. तुम्ही बघू शकता, संपूर्ण आवळा मी छान खिसून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने सगळे आवळे आपण खिसून घेणार आहोत. हे बघा, ही मधली बी आहे ती बाजूला काढायची आहे. सगळे आवळे आपण अशाच पद्धतीने खिसून घेणार आहोत. आता सगळे आवळे मी छान असे खिसून घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवते. हे बघा, तुम्ही बघू शकता, मस्तपैकी आवळा आपला खिसून झालेला आहे. आता लगेचच काय करायचं आहे, आपल्याला हा आवळ्याचा खिस आहे तो मोजून घ्यायचा आहे. इथे मी मोठी वाटी एक घेतलेली आहे आणि अगदी हलकासा पसरवून घेणार आहे. खूप दाबायचं नाही. हे बघा, हलकासा पसरवून घेतलेला आहे. एक वाटी इथे झालेला आहे. लक्षात ठेवा, दाबून घ्यायचा नाहीये, आपल्याला वरचेवर आपण मोजून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला गुळाचा व्यवस्थित असा अंदाज येतो. हे बघा, 2 वाटी आपला अंदाजे आवळ्याचा खिस झालेला आहे. हे बघा, हलकासा मी मोजून घेतलेला आहे, दाबून मोजायचा नाही. आता 2 वाटी आवळ्याच्या किसासाठी मी 1 वाटी गूळ घेणार आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला हवं असल्यास थोडासा गूळ तुम्ही वाढवू शकता. हे बघा, ह्याच वाटीने मी 1 वाटी किसलेला गूळ घेणार आहे. आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे. त्यामध्ये आपण हा आवळ्याचा खिस आहे तो छान असा पसरवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण आवळ्याचा खिस आहे तो पसरवून घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये आपण गूळ घेतला होता किसून, तो सुद्धा पसरवून घ्यायचा आहे. हे बघा, सारखा असा गूळ पसरवून घेऊया. आता पुन्हा वर आवळ्याचा खिस पसरवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पुन्हा गूळ पसरवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण छान गूळ आणि आवळा आहे तो पसरवून घ्यायचा आहे. संपूर्ण गूळ आपण पसरवून घेऊया आणि राहिलेला आवळा आहे तो सुद्धा वर पसरवून घेऊया. हे बघा, छान असं पसरवून घेतलेलं आहे. आता ही कढई आहे ती एकदम लो फ्लेमवर गॅसवर ठेवायची आहे. गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाहीये. हे बघा, एकदम गॅस बारीक ठेवायचा आहे आणि त्यावर ही कढई ठेवायची आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. फक्त 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झाली की आपण झाकण काढूया. हे बघा, हलकीशी वाफ आलेली आहे आणि थोडासा गूळ विरघळलेला आहे. आता गूळ आणि आवळा छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, तुम्ही पाहू शकता, हलकासा गूळ आपला विरघळत आलेला आहे. ह्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाहीये. हे जे गुळाचं पाणी सुटतं आणि आवळ्याचं जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला हा आवळा आहे तो शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, आता छान असं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहोत. लक्षात ठेवा, पहिल्यांदा 2 ते 3 मिनिटं आणि नंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. सारखं असं झाकण ठेवूया. हे बघा, 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता, गूळ छान विरघळलेला आहे आणि छान गुळाला पाणी सुटलेलं आहे. हे बघा, आता यामध्येच आपल्याला आवळा आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे. पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, मस्तपैकी मिक्स करून झालेला आहे. छान असा पसरवून घेऊया आणि पुन्हा आता झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवर आपला आवळा आहे तो शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, आता झाकण ठेवा. लक्षात ठेवा, पहिल्यांदा 2 ते 3 मिनिटं, नंतर 2 ते 3 मिनिटं आणि नंतर 5 ते 6 मिनिटं. तुम्ही बघू शकता, मस्तपैकी आपला आवळा शिजलेला आहे. मस्तच, किती छान दिसतोय बघा, रंगही सुरेख आलेला आहे. आता तुम्हाला दाखवते मिक्स करून. हे बघा, आता तुम्हाला हे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ वाटत असेल, पण काळजी करायची नाही, नंतर ते घट्ट होतं. त्यामुळे थोडंसं पातळ असं हे ठेवायचं आहे आपल्याला.
मस्तपैकी आपला आवळा आहे तो छान असा शिजलेला आहे. आता काय करायचं आहे, त्यामध्ये थोडंसं आपण लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत. हे तिखट नसतं, फक्त रंगासाठी आपण घालणार आहोत. आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया, अगदी अर्धा चमचा. जिरा पावडर घालायचं आहे, त्यामुळे चव अतिशय छान अशी येते. आणि छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, तुम्ही पाहू शकता रंग आणखीन छान झालेला आहे. पाहताच क्षणी माझ्या तोंडाला आता पाणी सुटत आहे आणि घरभर सुगंध पसरलेला आहे. हे बघा. आता फक्त 2 ते 3 मिनिटं छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे. मस्तपैकी अगदी वर्षभर टिकणारा आपला आवळ्याचा चुंदा तयार झालेला आहे. रोज 1 चमचा खाल्लात ना, तर अतिशय आरोग्यदायी हा आवळा आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता सुरेख रंग आलेला आहे. आता मी गॅस बंद करते. हे बघा, आपल्याला जास्त पाक करायचा नाही. हलकीशी तार आलेली पाहिजे, म्हणजे आपला हा चुंदा छान असा तयार झालेला आहे. हलकीशी तार आली तुम्ही पाहू शकता. आपल्याला खूप पाक करायचा नाहीये. आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण थंड झालेला आहे आणि थोडासा घट्टसर झालेला आहे. हे बघा. आता एका काचेच्या बरणीत भरायचं आणि दिवसातून जमेल तेव्हा छोटा 1 चमचा घ्यायचा. तुमची जर केस गळतीची समस्या असेल किंवा तुमच्या स्किनला एक वेगळाच ग्लो येतो, त्यामुळे अतिशय आरोग्यदायी आपला हा आवळ्याचा चुंदा तयार झालेला आहे. पोळीबरोबर सुद्धा खूप छान असा लागतो. हे बघा. काचेच्या बरणीत ठेवायचं, वर्षभर अजिबात खराब होत नाही हा आवळ्याचा चुंदा. आणि अशाच माझ्या लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ मी शेअर करत असते YouTubeवर. तुम्हाला जर आवडत असेल तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला लाँग व्हिडिओ आवडतात की शॉर्ट व्हिडिओ आवडतात मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा आणि रोज असा आवळ्याचा चुंदा 1 चमचा खाऊन बघा. अतिशय आरोग्यदायी असा आपला हा आवळ्याचा चुंदा तयार झालेला आहे आणि अगदी झटपट झालेला आहे. जास्त काही किचकट काम नाही आहे. मस्तच. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रोजच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.